तुमच्यासाठी सगळे ओरड आहे. नाही नाही नाही, बाजूच्या चेअर्स काढायला सांगा. महाराष्ट्र सुरू करू. महाराष्ट्राचा मोठा वाटा होता. आमच्यासारखी लोक जी ठाकरे कुटुंबियांवर प्रेम करतात ती सुद्धा याच्यापासून दुखावली गेलेली होती आणि त्याच्यामुळे भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांशी माझे जवळचे संबंध आहेत. मी त्यांना विचारलेलं होतं की तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही अशा गोष्टीसाठी कसा वापरू देता. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमच्या बहुतांश आमदारांचा अशा तऱ्हेच्या बदनामीला विरोध आहे. परंतु मी हे समजू शकतो की एखाद्या तरुण युवकाची जर बदनामी झाली की ज्याला पुढे मोठं राजकीय भवितव्य आहे तर ते योग्य नसतं. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा ज्याला आपल्या एखाद्या घरातल्या तरुणाचं आणि कुटुंबातल्या एका माणसाची बदनामी होते त्यावेळेला कुटुंबाच्या सदस्यांना किती वेदना होतात हे मी स्वतः समजू शकतो. त्याच्यामुळे मला कोणीही सांगितलेलं नव्हतं की मी स्वतःच्या कॉन्टॅक्टमधून भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या कानी ही सगळी वस्तुस्थिती घातली. हे करत असताना आपल्याला माहिती आहे की ते अत्यंत स्ट्रिक्ट असे पंतप्रधान महोदय आहेत. मी कोण आहे याची माहिती सुद्धा कदाचित त्यांनी काढली असेल आणि त्याच्यानंतरच ही माहिती त्यांनी व्यवस्थित ऐकली, त्याच्यावर त्यांनी व्यवस्थित रिस्पॉन्ड केला. आणि या दरम्यानच्या काळात हे बघा, प्लीज मी आपल्याला सांगतो, मी आपल्या एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाहीये. कारण ज्या वेळेला नाही मला बघा, मला जे काय तुम्हाला लिहायचं ते लिहा, नाही लिहायचं ते लिहू नका, परंतु मला मध्ये डिस्टर्ब करू नका अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि मी कुठलीही प्रश्नोत्तरं याच्यामध्ये करणार नाही आहे. ज्या वेळेला सुशांत सिंग राजपूत, मी प्रत्यक्षात तुम्हाला सांगितलंय, डेट्स तुम्ही शोधून काढा. सुशांत सिंग राजपूत प्रकरण ज्या वेळेला घडलं त्यावेळेला नारायण राणे साहेबांची प्रेस कॉन्फरन्स ही मुंबईमध्ये झालेली होती आणि ती बीजेपीच्या कार्यालयामध्ये झालेली होती. आणि त्याच्यामुळे जी बदनामी झाली आदित्य साहेबांची, त्याच्यामुळे अनेक लोक नाराज झालेली होती, अनेक लोकांनी मोर्चे काढले. प्रत्येक, मी बोलताना माझ्या एकट्याच्या वतीने बोलत नाही, आमचे 50 आमदारांची जी मनस्थिती आहे त्याच्याबद्दल सांगतो की हा इनिशिएटिव्ह मी स्वतःच्या मनाने घेतलेला होता. माझ्यासारखा साधा मनुष्य पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु ही ईश्वराची देणगी या महाराष्ट्राच्या भूमीला दिलेली आहे की ते म्हणणं खरं होतं म्हणून ते पंतप्रधान महोदयांच्यापर्यंत पोहोचलं. त्याच्यानंतर पंतप्रधान महोदयांचं आणि उद्धव साहेबांचा डायलॉग सुरू झाला. हा डायलॉग सुरू असताना ज्या वेळेला ज्या महत्त्वाचे मुद्दे होते जसेच्या तसे आम्ही एका दुसऱ्याकडे पोचवत होतो. कारण ही दोन्ही महान माणसं आहेत, त्यांच्या बोलण्यामधली कुठलीही एखादी गोष्ट चुकू नये म्हणून योग्य ती काळजी आम्ही वेळोवेळी घेतलेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये उद्धव साहेबांचं आणि पंतप्रधान महोदयांची भेट झाली आणि जे काय मला उद्धव साहेबांच्या आणि पंतप्रधान महोदयांच्या बोलण्यावरून समजत होतं की खऱ्या अर्थाने कुटुंब प्रमुख कसा असावा हे पंतप्रधान महोदयाने त्या ठिकाणी दाखवून दिलं. त्यांच्या बोलण्यात येणाऱ्या निरोपांमधून बाळासाहेबांच्याबद्दल अत्यंत असलेला आदर, ठाकरे कुटुंबियांच्याबद्दल असलेलं प्रेम हे वारंवार प्रतीत होत होतं आणि त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्याच्यानंतर उद्धव साहेबांचं आणि ज्या वेळेला पंतप्रधान महोदयांची भेट झाली आणि त्याच्यानंतर त्या भेटीची माहिती जी कौटुंबिक संबंध जपण्यामध्ये जास्त मी त्याला महत्त्व देतो आणि म्हणून त्यांनी त्याच वेळेला आपल्या पदाचा त्याग करायचं ठरवलेलं होतं. येत्या 15 दिवसामध्ये ते आपल्या पदाचा त्याग करणार होते. परंतु ज्यावेळेला मुंबईला ते परत आले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की या गोष्टी आपण कार्यकर्त्यांसमोर सुद्धा पोचवल्या पाहिजेत, नाहीतर कार्यकर्त्यांचा गैरसमज होतो. आणि त्याच्यामुळे त्यांनी काही वेळ मागून घेतला. हा वेळ सुद्धा त्यांना देण्यात आला आणि ह्या दरम्यान सुद्धा जी बोलणी होत होती ती पूर्णपणे उद्धव साहेबांच्या मनामध्ये जे आहे त्याप्रमाणे करण्याची तयारी हे त्या पक्षाचे प्रमुख आणि कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांनी तयारी दर्शवलेली होती. हे सगळे निरोप देत असताना फक्त आम्हाला 3 लोकांना माहिती होतं, त्याच्या व्यतिरिक्त रश्मी वहिनींना माहिती होतं, उद्धव साहेबांना माहिती होतं. त्याच्यामुळे काहीही खोटं बोलून कोणाचीही बदनामी करण्याची मला गरज नाही. जे घडत होतं जसंच्या तसं मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणतोय
आणि ह्या गोष्टीमध्ये खूप वेळ गेला आणि दरम्यानच्या काळामध्ये 12 लोकांचं निलंबन झालं. निलंबन ज्या वेळेला झालं त्यावेळेला सुद्धा BJPकडून निरोप आलेला होता की आपली बोलणी चालू आहे, असं निलंबन आणि एवढ्या काळासाठी करणं हे योग्य नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की कोर्टाने सुद्धा हे निलंबन रद्द ठरवलं आणि त्याच्यामुळे नंतरच्या मंत्रिमंडळामध्ये त्याच्यामुळे झालं की कशामुळे झालं मला माहिती नाही, परंतु श्री नारायण राणे यांचा समावेश हा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये झाला आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यामुळे ही गोष्ट उद्धव साहेबांना आवडली नाही. त्यावेळेला ही बोलणी थांबली. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी माझी एकदाच ह्या संदर्भात बोलणं उद्धव साहेबांसाठी झालं. त्यावेळेला त्यांचं बोलणं असं होतं की ह्या लहान लहान गोष्टी होत राहतात, पुन्हा एकदा बोलणी चालू होऊन याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं असं त्यांचं सुद्धा मत होतं. परंतु एकंदरच त्यांना असलेल्या वेळेच्या अभावामुळे पुढे ही बोलणी होऊ शकली नाही. ही वस्तुस्थिती आहे. ज्या वेळेला त्यांच्याकडून असा रिस्पॉन्स मिळत नव्हता त्यावेळेला मी सातत्याने एकनाथ शिंदे आमच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते, त्यांच्या कानावर हे घालत होतो. एकनाथ शिंदे साहेब वेळोवेळी उद्धव साहेबांची भेट घेत होते आणि त्यांना सांगत होते की आपण आपली जी मूळ विचारधारा आहे त्याच्याबरोबर राहूया, आपण BJP बरोबर आघाडी करूया. आणि ज्या ज्या वेळेला ते उद्धव साहेबांशी बोलत होते परत मला सांगत होते मी एक छोटासा कार्यकर्ता आहे, परंतु देवाच्या कृपेने कुठेतरी चांगलं घडत असेल तर त्याच्यामध्ये आपला सहभाग व्हावा, म्हणून या सगळ्या गोष्टी घडत होत्या. एकनाथ शिंदे साहेबांच्या व्यतिरिक्त आदरणीय देसाई साहेब यांना, सुभाष देसाई साहेबांना मी हे सांगितलेलं होतं की खूप वेळ होतोय, याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होणं बाजूला राहील. मी अनिल देसाई साहेबांना ह्या गोष्टीची कल्पना दिलेली होती. मिलिंद नार्वेकर अत्यंत जवळचे आहेत, त्यांना ह्या गोष्टीची कल्पना दिलेली होती. आणि ज्या वेळेला मी याला निघून गेलो आसामला त्यावेळेला सुद्धा जे लोक आम्ही बोलणी करत होतो त्याच्यापैकी एकाला मी उद्धव साहेबांना भेटायला पाठवलेलं होतं. त्यांनी सांगितलं की झालेलं गेलेलं आपण विसरून जाऊन एकत्र येण्याची गरज आहे. त्यावेळेला सुद्धा उद्धव साहेबांचं म्हणणं असं होतं की तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला ठेवा, आपण तुमच्याबरोबर आघाडी बनवायला तयार आहे. परंतु या गोष्टीला ना तर BJPची लोक तयार होती, नाहीतर आम्ही आमदारही तयार नव्हतो, कारण हे योग्य ठरलं नसतं. आणि पुढे काय घडलं हा इतिहास आहे. आणि त्याच्यामुळे आज कार्यकर्त्यांच्या भावना भडकावणं, त्यांना सांगायचं की शिवसेना संपवण्यासाठी हे सगळं चाललेलं होतं, हे संपूर्णपणे खोटं आहे. शिवसेना एकत्र राहिली पाहिजे ह्याच्यावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचा तो प्रश्न आहे. बाळासाहेबांचे जाज्वल्य विचार जिवंत राहिले पाहिजे महाराष्ट्रामध्ये, हे सुद्धा आमचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे आमच्याकडून शेवटपर्यंत जे काही करता आलं हे सगळं काही आम्ही केलेलं आहे. आणि असा विचार केला तर नंबर 2च्या माणसाला बाजूला ठेवणं का, तर त्यांनी BJP बरोबर सातत्याने सांगत होते आपण BJP बरोबर आघाडी करूया, परंतु नाही केली. त्यावेळेला आपल्याबरोबरच्या आमदारांना घेऊन ते बाहेर गेले. हा एक कुटुंबामधला हट्ट असतो, ह्याच्यामध्ये काही वाईट वाटण्यासारखं नसतं की कुटुंब प्रमुखांना आपण सातत्याने सांगतोय की असं घडलं पाहिजे, असं घडलं पाहिजे, आणि त्याच्या नंतर सुद्धा ते घडत नसेल तर मग कुठेतरी अशा तऱ्हेचा प्रसंग निर्माण होतो. आणि म्हणून सुद्धा आज सुद्धा आम्ही शिवसेनेबरोबर आहोत. परंतु आमच्याबद्दल जी वक्तव्य महाराष्ट्रामध्ये फिरून केली जातात त्या पार्श्वभूमीवर याच्यापुढे मला जे फोन येतात महाराष्ट्रामध्ये प्रवक्ता म्हणून, आणि त्यांची अपेक्षा होते की मी ते कुठेतरी मी पॅचअप करावं, त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की माझ्या कॅपॅसिटीमध्ये जेवढं होतं तेवढे प्रयत्न मी केलेले आहेत. हा सगळा कदाचित इगो प्रॉब्लेम असेल काय असेल ह्याचं मी कुठलंही कॉमेंट मी करणार नाही, परंतु माझ्याकडून इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये किंवा 50 आमदारांच्या वतीने जे जे काय करता आलं आम्ही समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही जे करू इच्छित होता तेच घडलं असेल तर त्याच्याबद्दल फार वाईट वाटून घेतलं पाहिजे असं मला वाटत नाही. एक व्यक्ती म्हणून किंवा 50 आमदारांचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटत नाही की जे तुम्ही करणार होता तुम्ही केलं तर ते योग्य आहे, आम्ही केलं तर ते अयोग्य आहे, हे सोडून द्या. जी काय सहानुभूती मिळवण्याचा आदित्यसाहेब प्रयत्न करत आहेत, मग मुळात प्रकरणच त्यांच्यापासून सुरू झालं, त्यांच्या बदनामीपासून सुरू झालं, आणि त्याच्यामध्ये आम्ही मनापासून त्यांच्यासाठी काम केलेलं आहे. त्यांनी आमच्याशी वागावं कसं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही तसं त्यांच्याशी वागणार नाही, कारण ते ठाकरे कुटुंबियाचे सदस्य आहेत. त्याच्यामुळे आमची वागणूक नेहमी चांगलीच राहील. दुसरी, हे सेम मी हिंदीमध्ये सांगतो कारण त्याची कंटिन्युटी जाते आणि मग त्याच्यातून चुकीचे अर्थ निघतात. जब आदित्य जी पे गलत इल्ज़ाम लगाए जा रहे थे
वो महाराष्ट्र में हो रहा था। और ये इल्ज़ाम करने में आज के जो वरिष्ठ नेता और सेंट्रल गवर्नमेंट में मिनिस्टर है नारायण राणे जी, प्लीज आप प्लीज सुशांत सिंह राजपूत के मामले में ये आरोप किए जा रहे थे। जैसे उनकी फैमिली व्यतीत हुई उस तरह से हम सब लोग भी व्यतीत हुए थे कि एक अच्छे कुटुंब से बिलोंग करने वाला एक युवा, उनकी पॉलिटिकल करियर खराब नहीं होनी चाहिए। और जब भी किसी युवा के बारे में ऐसी बातें कही जाती है तो उनके कुटुंब को कितनी पीड़ा होती है, इसके बारे में हम लोग बहुत व्यथित थे। और एक कार्यकर्ता के हिसाब से मैंने ऐसे कोशिश की कि देश के जो सर्वोच्च नेता है आदरणीय मोदी जी है, उनके पास अगर ये बातें पहुंच जाए तो ये बदनामी रुक सकती है। इसीलिए मैंने कोशिश की, मेरे जो भी करीबी लोग थे उनके थ्रू मैंने उनको अप्रोच किया और उसके बाद बहुत अच्छा रिस्पांस उनसे मिल गया। और एक सही माने में कुटुंब का प्रमुख कैसे होता है उसकी मुझे जानकारी हो गई कि उन्होंने इस अच्छी तरह से रिस्पॉन्ड किया। उनकी बातें भी हुई, उद्धव साहब से बातें हुई, बाद में उद्धव साहब खुद जाके उनको दिल्ली में मिले। और इन बातों के दरमियान मैंने महसूस किया कि वो कितना आदर और सम्मान रखते हैं बाला साहब के बारे में, ठाकरे साहब के कुटुंब के साथ उनका कितना लगाव है, कितना प्रेम है, ये भी मैंने महसूस किया। और जब उनकी बातें हुई और उसके बाद जब हम लोग फिर से उद्धव साहब को मिले तो मुझे ये भी पता चला कि उनकी जो बातें हुई उन्होंने ये साफ कर दिया कि सीएम पद से ज़्यादा उनके साथ उनके जो कौटुंबिक रिश्ते हैं वो उनके लिए ज़्यादा अहमियत रखते हैं। इसीलिए उन्होंने डिसाइड किया था कि महाराष्ट्र में पहुंचने के बाद 15 दिन के बाद वो अपना इस्तीफा दे देंगे। लेकिन जब हमारी बातचीत चल रही थी तो हमें भी ऐसा महसूस हुआ और उन्होंने जो बोला उस हिसाब से उनको अपने कार्यकर्ताओं से बात करनी थी और इसके लिए उनको ज़्यादा समय की ज़रूरत थी। और ये समय होता रहा, बीच में उनकी बातें चलती रही, लेकिन इस सब में एक मुखिया की जो भूमिका रहती है, परिवार के मुखिया की जो भूमिका रहती है, वही आदरणीय मोदी जी की थी। उसमें कोई भी पॉलिटिक्स की बात नहीं थी। एक अच्छे फैमिली को अच्छी तरह से महाराष्ट्र में रहना चाहिए, राज करना चाहिए और आगे चल के जो एक हर पक्ष का एक एजेंडा रहता है, उनकी जो विचारधारा है वो कायम रहनी चाहिए, यही उनका भी उद्देश्य था। लेकिन ये बातों में बहुत सारा समय निकल गया। इस बीच में 12 लोगों का निलंबन हो गया महाराष्ट्र असेंबली में। तब भी बीजेपी से मैसेज आ गया था कि हमारी बातें चल रही है, हम लोग इकट्ठा आ रहे हैं। इसी वक्त ये निलंबन होना ठीक बात नहीं है, लेकिन इसके बावजूद भी उसको सुना नहीं गया। फिर केंद्र का जो एक्सपांशन था कैबिनेट का, उसमें नारायण राणे जी को मंत्री बनाया गया और इस वजह से उद्धव साहब भी काफ़ी उनको ठेस पहुंची और उन्होंने ये जो डायलॉग चल रहा था वो भी बंद हो गया। लेकिन बाद में एक ही बार मैं उद्धव साहब को मिल चुका हूँ जिसमें उन्होंने बोला था कि जो हो गया वो हो गया, आगे इस बात को हम लोग कंटिन्यू करेंगे। लेकिन उस दौरान मुझे कभी भी उनको मिलने का मौका नहीं मिला। मैंने करीब 6 महीने तक मैंने ट्राई किया, 4 महीने होंगे 6 महीने हो गए, मैंने ट्राई किया कि उनसे मिलके बातें कर ले और इस चीज़ को आगे लेके चले, लेकिन ये हो नहीं सका। और इस दौरान मैं एकनाथ शिंदे जी को मिलता रहा क्योंकि वो हमारे पार्टी में नंबर 2 थे और वो भी जब भी मैं उनको मिलता था वो उद्धव साहब को जाके मिलते थे और बोलते थे कि हमें बीजेपी के साथ अपना जो पुराना रिश्ता है उसको कायम रखना चाहिए। तो उसमें उनका स्वार्थ बिल्कुल ही नहीं था। मैं तो जो महसूस कर रहा था कि उनका स्वार्थ बिल्कुल नहीं था। वो जाके वो बात कर रहे थे। इसके अलावा मैंने जो ज्येष्ठ नेता थे जैसे अपने सुभाष देसाई साहब थे, अनिल देसाई साहब थे, उनके करीबी नार्वेकर जी थे, सबसे मैंने बात की थी। और मुझे मालूम नहीं इसमें से कितने लोगों ने जाके उनसे ये बात की, लेकिन एकनाथ शिंदे जी बार बार ये बात उनको कहते रहे और उसके बावजूद भी जब ये नहीं हुआ और एकनाथ शिंदे जी चले गए तो तब भी मैं मुंबई में था
तब मैंने मेरे जो करीबी लोग हैं उनको बोला कि मैं यहाँ पे नहीं रहूँगा, फिर भी आप जाके उद्धव साहब से मिलिए, उनसे उनका जो भी है, उनके मन में क्या है वो जान लीजिए, और हमारी तरफ से उनको कुछ भी अगर सहयोग हो सकता है तो वो भी कीजिए। तब उनके ध्यान में जो बात आई उद्धव साहब के साथ बात करने के बाद, तो उनका ऐसे कहना था कि आप एकनाथ शिंदे जी को बाहर रख लीजिए और हम लोग जुड़ जाएंगे। तो ना तो बीजेपी के नेता इसके लिए एग्री होते, ना तो हमारे सब एमएलए इसके लिए एग्री होते, इसीलिए ये बात आगे नहीं चली। तो मेरा इतना ही सवाल है, अगर आप उनके साथ जुड़ने वाले थे तो आपको क्या आपत्ति है कि एकनाथ शिंदे जी उनके साथ जुड़ गए? आपको उनको आशीर्वाद देना चाहिए, और इसमें कुछ भी बुरा नहीं है। आपकी विचारधारा एक है और आपको इकट्ठा रहना चाहिए। ये महाराष्ट्र के हित में है, ये देश के हित में है, क्योंकि महाराष्ट्र को प्रगति का इंजन बोला जाता है भारत का। तो आगे जो भी हुआ, आप सबको मालूम है कि आगे क्या हुआ, लेकिन जब भी बुरे शब्द यूज किए जाते हैं हम एमएलएस के खिलाफ, तो हमें भी बहुत बुरा लगता है कि हम बहुत कोशिश करते हैं आपके लिए कि आपको दुख नहीं हो, आदित्य जी को दुख नहीं हो, महाराष्ट्र की सरकार अच्छी चले, फिर जो भी निर्णय लेना है आपको लेना है। लेकिन जो एक अच्छा कैडर बाला साहब ने बना लिया है, जो महाराष्ट्र के लिए है, जो मराठी मानुस के लिए है, तो उसको टूटना नहीं चाहिए, और वो निर्णय उनको ही लेना है। इसके बारे में कुछ भी कमेंट नहीं करूँगा। आप आज के दिन मैं आपको रिक्वेस्ट करूँगा कि आप कुछ भी सवाल मत कीजिए। मैं 2 दिनों के बाद फिर से एक प्रेस कॉन्फ्रेंस ले लूँगा, क्योंकि मैंने जो भी कहा है वो हकीकत है। अगर इसमें एक शब्द भी झूठा निकला तो मैं सार्वजनिक जीवन से निवृत्त हो जाऊंगा। थैंक यू वेरी मच। मंत्रिमंडल के अलावा आपको कुछ सवाल पूछने होंगे तो आप जरूर पूछिए। हे बघा, विस्तार मी जरी रविवारची डेडलाईन दिली होती ती ह्याच संदर्भात होती की अजितदादा विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी म्हटलं होतं की लवकरात लवकर विस्तार झाला पाहिजे। अनेक जिल्ह्यामधून ही मागणी येत होती की पालकमंत्री नसले तर आम्हाला मुंबईला आमचे म्हणणं मांडायला यायला लागतं, आम्हाला तिथं म्हणणं मांडता येत नाही। ही वस्तुस्थिती ज्यावेळेला मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली त्यावेळेला त्यांनी मला सांगितलेलं होतं की आमच्या सगळ्यांच्या वतीने, म्हणजे आदरणीय फडणवीस साहेबांच्या वतीने, शिंदे साहेबांच्या वतीने शब्द द्या की आम्ही 4 दिवसामध्ये हे एक्सपान्शन करू। त्याच्यानंतर आमचे नेते दिल्लीला गेले, तिथं चर्चा झाली, कारण ही जी चर्चा होती ही 2 पक्षामध्ये जशी असते त्याच्याबरोबर आमच्याकडे अपक्ष आमदार सुद्धा आहेत, जवळजवळ 20 संख्या आहे त्यांची, आणि त्यांचा सुद्धा त्यांच्यापैकी काही लोकांचा समावेश झाला पाहिजे। तरी अत्यंत डेलिकेट अशी चर्चा असते, आणि त्याच्यामध्ये निर्णय घेताना काही वेळेला जर उशीर झाला तर तो स्वाभाविक आहे। पूर्वी सुद्धा ज्या वेळेला सरकार बनलेली आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार बनत होतं त्याला खाते वाटप असेल, इतर गोष्टीवरून तुम्ही पूर्वीचं रेकॉर्ड काढून बघा, महिन्याचा वेळ जात होता त्याच्यामध्ये सुद्धा। तर आज ते घडलं म्हणून त्याच्यावर खूप मोठी आपत्ती घेण्यासारखं काय आहे असं मला स्वतःला वाटत नाही। येत्या 2-4 दिवसामध्ये हे घडून जाईल याचा मला खात्री आहे। आणि आम्ही तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की आम्हाला जर कुठल्याही ह्याच्यापासून आमची आमदारकी वाचवायची असती तर आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होऊ शकत असतो। हा एक वेगळा मुद्दा आहे जो भारतामध्ये सर्वप्रथम आलेला आहे की पक्षामध्ये लोकशाही असावी की नाही याचा निर्णय सुद्धा घ्यायला लागेल, आणि त्याच्याच बरोबर प्रीपोल अलायन्सेस असतात त्याच्यावरचा निर्णय सुद्धा भारतामध्ये व्हायला लागेल। कोर्टामध्ये काय ठरतं, कोर्टामध्ये काय बोललं जातं ह्याच्याबद्दल मी कुठलेही कॉमेंट करणार नाही, परंतु पक्षांतर्गत लोकशाही असली पाहिजे, आणि एका माणसाने सगळे निर्णय घेऊन त्यांचं म्हणणं हेच म्हणजे पक्षादेश म्हणून जर पाठवणार असतील तर तो कितपत योग्य आहे याच्यावर सगळ्यांवर ज्यावेळेला हे बेंच विचार करेल किंवा लार्जर बेंच विचार करेल त्याच्यामधून लोकशाही सदृढ होईल। आणि जी लोक कुठलाही स्वार्थ न बाळगता ज्याला बाहेर पडतात त्याला ते पक्षापासून कधीही वेगळे झालेले नसतात, ते पक्षाशी एकनिष्ठ असतात। मग अशा लोकांनी काय करावं याचं सुद्धा मार्गदर्शन झालं पाहिजे, आणि हे सगळं या विचार मंथनातून होईल एवढीच आमची अपेक्षा आहे। याच्या पलीकडे आम्हाला कोण काय बोलतं याच्या व्यतिरिक्त मी बघितलं की आमच्यासारखी सिनियर लोक जी राजकारणाचा अभ्यास करतात त्यांच्या विरुद्ध कसे कॉमेंट्स येतात आपण एकदा बघा। ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, आणि म्हणून आम्ही काय करत असतो आमच्या पक्षनेत्यांसाठी हे सगळ्यांना कळावं, आणि हे अशी लोक असतात त्यांना सुद्धा उत्तर मिळावं ही याच्या मागची अपेक्षा आहे की महाराष्ट्र हा एक वेगळा देश आहे,
महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो की रेड्याच्या तोंडून ज्ञानेश्वरांनी गीता वदवलेली होती, वेद वदवलेले होते, ती आमची भूमी आहे. मग आमच्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या तोंडून 4 चांगले शब्द येत असतील तर ते सुद्धा आपण कसे डायजेस्ट करायचं हे लोकांनी समजलं पाहिजे आणि तसं कॅडर निर्माण झालं पाहिजे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी सेना बाळासाहेबांनी निर्माण केली, म्हणून ती सेना महाराष्ट्रामध्ये टिकली, त्याचं अस्तित्व टिकलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. दुसऱ्या कुठल्या पक्षाची विचारधारा घेऊन शिवसेनेने जाऊ नये. बाळासाहेबांची जी विचारधारा आहे ती घेऊन त्यांनी जावं, ह्याच्यासाठी आमची लढाई आहे आणि ती लढाई आम्ही चालू ठेवलेली आहे. आणि शिंदेसाहेब हे आमच्या लढाईतले आमचे कॅप्टन आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मी आज एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो, त्याला त्यांनी मला सांगितलं की शिंदेसाहेबांना एवढा थ्रेट आहे नक्षलवाद्यांकडून, तरी पण ते लोकांमध्ये जातात, तरी पण ते लोकांमध्ये मिसळतात. त्याला आमचं सुद्धा टेन्शन वाढतं, कारण पालकमंत्री गडचिरोलीचे म्हणून त्यांनी ज्या ज्या ॲक्शन गडचिरोलीमध्ये घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना निश्चितपणे थ्रेट निर्माण झालेला आहे. आणि अशा परिस्थितीत ते लोकांपर्यंत जातात, लोकांना भेटतात. त्यांनी मला अशी गोष्ट सांगितली की एक दिवस आम्ही असा बघितलेला आहे की ते पूर्ण रात्रीमध्ये 1 मिनिटसुद्धा झोपले नाही. आणि मग ज्यावेळेला त्यांना थोडासा आजार निर्माण झाला एवढे कष्ट केल्यानंतर, तर त्याचं सुद्धा जे एका तऱ्हेने टर उडवली जाते ही सुद्धा योग्य नाही. शेवटी काय ते स्वतःसाठी करत नाहीत, गरीब लोकांसाठी करतात. आणि मी अशी सुद्धा मंत्री बघितलेली आहेत ती आलेली निवेदनं आपल्या PA कडे देऊन टाकायचं, त्याच्यावर काय साधी सही सुद्धा करायची नाही. त्या पार्श्वभूमीवर हजारो लोक जरी रोज भेटली तरी प्रत्येकाच्या निवेदनावर सही करणं, त्याच्यावर लिहून देणं, हे करणारा तरी मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला, याच्याबद्दल मला स्वतःला अभिमान है. विधायकों की बैठक होने वाली, क्या वजह है उसे पोस्टपोन कर लिया गया? आज जो बैठक होने वाली थी विधायकों की, नहीं, विधायकों की बैठक कभी भी नहीं बुलाई गई है. अगर विधायकों की बैठक बुलाते तो इसके बारे में मुझे जरूर पता चलता, क्योंकि मैं भी खुद एक विधायक हूँ. मैं वो 50 विधायकों को रिप्रेजेंट करता हूँ जो हमारे साथ है, और हर कोई आज भी मन से तन से शिवसेना के साथ है और शिवसेना के सिद्धांतों को लेके वो आगे चलेंगे. मंत्रिमंडल मामला है इसलिए जो है नहीं हो पा रहा है मंत्रिमंडल का विस्तार. देखिए, आपने सब सुप्रीम कोर्ट के जजमेंट पढ़े होंगे, उसमें कोई भी पाबंदी नहीं लगाई गई है सरकार के ऊपर. लेकिन फिर भी एक रिस्पेक्ट रहता है कि जब हियरिंग चलता हो तो कोई भी ऐसी चीज़ें नहीं हो जिससे एक गलत मैसेज जाए या तो डिसरिस्पेक्ट लगे. तो इसकी भी सरकार पे जिम्मेदारी रहती है कि योग्य आदर रखना, क्योंकि वो हाईएस्ट अथॉरिटी है, उनका आदर रखना चाहिए. मंत्रिमंडल होने में 2-3 दिन लेट भी लगे तो उससे कुछ फ़र्क नहीं पड़ता है. एक रिस्पेक्ट रखना है, जो सबसे बड़ी अथॉरिटी है उसके बारे में रिस्पेक्ट रखना है, और वही रिस्पेक्ट हम लोग रखते आए हुए हैं. मैं ऑफिशियल प्रवक्ता हूँ, मैंने एक भी कमेंट नहीं किया है. जो चल रहा है कोर्ट में उसके बारे में कुछ भी कमेंट नहीं किया है. मैंने एक ही रिक्वेस्ट कल की थी कि जैसे भी ऑर्डर आती है उसी तरह से उसको लोगों के सामने लेके जाइए, क्योंकि ये राइटिंग में ऑर्डर रहती है, स्पीकिंग ऑर्डर रहती है, तो उसका वहाँ पे रिकॉर्डिंग चलता है, और जो भी लॉ बुक्स है उसमें वर्ड टू वर्ड करेक्ट आ जाता है. तो ये वर्ड टू वर्ड जो करेक्ट डिसीजन है वही लोगों के सामने आना चाहिए, ना कि कुछ भी लोगों के सामने आना चाहिए जिससे लोगों में भी गलत फहमियाँ हो रही है. तो हमारे लिए भी एक हमारे जो सिद्धांत है उसके लिए ये लड़ाई है. तो हम लोगों को भी लगता है कि हमारे सिद्धांत जो है लोगों के सामने सही तरीके से जाए, और अगर वो आपके थ्रू ही जा सकते हैं. इसीलिए मैंने कल प्रेस ली थी और उसमें रिक्वेस्ट की थी कि जो लॉ के ये है जिसमें वर्ड टू वर्ड करेक्ट ये आ जाता है उसको आप फॉलो करें और उसकी आप न्यूज़ बनाएं तो लोगों तक ये पहुंच सकता है. थैंक यू वेरी मच. कोर्ट का फैसला आएगा उसके बाद ही मंत्रिमंडल का विस्तार होगा? नहीं, ये फैसले का सवाल नहीं है. देखिए, जब कोर्ट की कार्रवाई चलती है तो हम यहाँ पे कुछ करें तो एक वो रिस्पेक्ट रखना चाहिए, और ये रिस्पेक्ट की बात है. हमें कोई पाबंदी नहीं डाली हुई है, लेकिन जो रिस्पेक्ट है वो दिखाना ही पड़ता है, और वो हर गवर्नमेंट का कर्तव्य है, और जो हमारे CM साहब वो कर रहे हैं और डेप्युटी CM भी कर रहे हैं. कसं आपण सांगितलेलं आहे सोमवार मंगळवारपर्यंत इंटरिम ऑर्डर निघून जाईल आणि त्याच्यानंतर केस चालत राहील. परंतु इंटरिम ऑर्डर ज्यावेळेला हिअरिंग चालू आहे त्यावेळेला आपण योग्य तो मान ठेवायला लागतं असं मला स्वतःला वाटतं. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा तीच भूमिका आहे की आपण योग्य तो मान ठेवला पाहिजे.
आणि जो काय त्यांचा निर्णय असतो तो सगळ्यांवर बंधनकारकच असतो. परंतु आम्ही जी लढाई केली ती आमच्या सिद्धांतांसाठी, आमच्या तत्वांसाठी आहे, तर ती त्याच प्रकारे लोकांच्या समोर आली पाहिजे. काहीतरी स्वार्थासाठी लढाई चालली आहे असं म्हणून, आणि आजच्या सांगण्याचा उद्देश हाच आहे की जे तुम्ही करणार होता मग तुम्हीच पक्षप्रमुख म्हणून अशा तऱ्हेने वेगळा व्हीप कसा काढू शकता, हा सुद्धा प्रश्न निर्माण होईल ना लोकांसमोर. आणि त्याच्यामुळे पक्षांतर्गत सुद्धा लोकशाही आली पाहिजे, ह्याच्यासाठी आमची लढाई आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही पक्षातच आहोत, परंतु पक्षांतर्गत लोकशाही येण्यासाठी आमची जी लढाई सुरू आहे त्याला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. ह्याच्या पलीकडे आमची काय अपेक्षा नाही. कारण त्यांनी सांगितलं की सोमवारी आम्ही डिसिजन घेऊ. तुम्ही जर त्यांचं व्यवस्थित वाचलं तर त्याच्यामध्ये लिहिलं आहे की सोमवारपर्यंत आम्ही 5 जजेसचं लार्जर बेंच बनवू की नाही ह्याच्यावर सुद्धा आम्ही निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे माझ्या तोंडातलं काही सांगत नाही. जे आलेलं आहे, जसं छापून आलेलं आहे, लॉ फॉर्म्सकडून जे येतं, म्हणजे जी आता प्रगतिशील अशी जी हे आहेत, लॉचं सगळे जे रेकॉर्ड ठेवतात त्यांचे ज्या साईट्स आहेत त्याच्यावरून जे येतं ते आपण रेफर करावं अशी माझी आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे. त्याच्यामुळे आपली पत्रकारिता जो अधिक प्रगल्भ बनेल, आणि तो महाराष्ट्राचा एक अभिमान आहे आपल्या पत्रकारितेबद्दल महाराष्ट्राला. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी ही विनंती करत असताना मी कोण एक मोठा आहे म्हणून विनंती करत नाही की तुम्ही ह्याला रेफर करा. इतर लोक जे काय सांगतात किंवा त्यांचे वकील काय ब्रीफिंग करतात ते आपल्या क्लायंटप्रमाणेच ब्रीफिंग करणार ना. पण तुम्हाला जे लॉ बुक्समध्ये छापून येतं ते करेक्ट असतं, आणि तेवढीच ऑर्डर असते, ऑर्डर शॉर्ट असते. तेवढीच ऑर्डर जरी लोकांसमोर आली तरी लोकांना कळतं की ही ऑर्डर आहे आणि असं बोललं गेलेलं आहे. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण तुम्ही ज्याला मोठ्या लोकांच्या बद्दल बोलता त्याला त्यामध्ये एकही चुकीचा शब्द येऊन चालत नाही, तो त्यांच्यासाठी डिसरिस्पेक्ट असतो. त्याच्यामुळे मी थोडंसं काही गोष्टी या स्वतः लिहून घेतल्या आणि नंतर मी तुमच्यासमोर आलो. त्याच्यामुळे मला थोडासा वेळ झाला. थँक्यू.